तर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मी घेऊन आलो आहे। त्यासाठी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती भरती निघाली, त्यासाठी आधारित कनिष्ठ लिपिक आणि शिपाई आणि हमालावरती आधारित आपण सगळे प्रश्न एकूण 22 प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ नक्की इतरांना शेअर करा आणि हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो। चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया। बघा मित्रांनो, भारतातील पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रामचे वजन किती किलोपेक्षा कमी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 4 आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 4। दुसरा बघा मित्रांनो, 2023 या वर्षात किती भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 2.90 लाख आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 2.90 लाख। 3 बघा मित्रांनो, 10 जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विश्व हिंदी दिवस आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 विश्व हिंदी दिवस। मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, भूतान या देशात झालेले सार्वत्रिक निवडणुकीत पीपल डेमोक्रेटिक पक्षाने एकूण किती जागा जिंकल्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 30 जागा आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 30 जागा। क्रमांक 5 बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या देशाने आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रशिक्षण केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 चीन या देशाने आहे मित्रांनो। याचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 चीन या देशाने। प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी हिने किती आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 300 आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 300। प्रश्न क्रमांक 7 बघा मित्रांनो, शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांचे निधन झाले। त्यांनी 2012 साली कोणत्या राज्याच्या सर्वोच्च भंगभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 8 बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात कुठे पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मुंबई येथे आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई येथे। प्रश्न क्रमांक 9 बघा मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 26 आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 26। प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो, राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य। मित्रांनो प्रश्न क्रमांक बघा मित्रांनो 11 भारतात कोणत्या वर्षापासून 10 जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 2006 पासून आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 2006। प्रश्न क्रमांक 12 बघा मित्रांनो, गयाब्रियल अटल हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स। क्रमांक 13 बघा मित्रांनो, शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांचे निधन झाले। त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कार मिळाला नव्हता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 भारत रत्न आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भारत रत्न। क्रमांक 14 बघा मित्रांनो, ब्रेच बेकनरबॉर यांचे निधन झाले। ते कोणत्या देशाचे महान फुटबॉलपटू होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी। क्रमांक 15 बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या गव्हर्नन्स निर्देशांकात कोणत्या महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पिंपरी चिंचवड आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पिंपरी चिंचवड। प्रश्न क्रमांक 16 बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात कापूस लागवडी खाली सरासरी क्षेत्र किती हेक्टर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 41,83,000 आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 41,83,000। 17 बघा मित्रांनो, 2023 या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 भारत काय आहे मित्रांनो। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 भारत देश। क्रमांक 18 बघा मित्रांनो, फ्रेंच बेकनरबॉर यांचे निधन झाले। ते जर्मनीच्या कोणत्या
वर्षाचे फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1974. काय आहे मित्रांनो याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 4 1974. क्रमांक 19 बघा मित्रांनो, प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांचे निधन झाले, ते कोणत्या संगीत घराण्याचे गायक होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रामपूर सहस्वान. काय आहे मित्रांनो याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 3 रामपूर सहस्वान. 20 बघा मित्रांनो, प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशिद खान यांना कोणत्या वर्षी भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 2022. याचं काय उत्तर आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 2022. मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना नक्की शेअर करा. प्रश्न क्रमांक 21 बघा मित्रांनो, कोणत्या देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 किर्गिझस्तान. काय मित्रांनो याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 1 किर्गिझस्तान. 22 बघा मित्रांनो, गयाब्रियल अटल हे कोणत्या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स. काय आहे मित्रांनो याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 2 फ्रान्स. आपण असेच व्हिडिओ टाकत असतो आणि जॉब रिलेटेड सुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओ किंवा मोठा व्हिडिओ नक्कीच टाकत असतो तुमच्यासाठी मित्रांनो. जिल्हा न्यायालय यावरती आपण जीकेचे प्रश्न टाकले आहेत, तर मित्रांनो पूर्ण बघून घ्या व्हिडिओ. कसा वाटला ते नक्कीच, आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो, जय सियाराम, जय महाराष्ट्र, जय भारत.